आता आपण जाऊन पेपर वगैरे देऊन आलाय, तर पेपर वगैरे आपला गेला, चांगलाच गेला. तर आता आपण पेपर वगैरे देऊन आलोय घरी. तर आता घरी वगैरे आलोय, आता जेवण करू सर्वात पहिलं तर. वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग. तर पब्लिक तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. तर आज आहे आपला हिंदीचा पेपर आणि आज तारीख आहे 4 मार्च आणि आज आहे आपला बोर्डाचा हिंदीचा पेपर. हे बघा, हॉल तिकीट घेतले. आता पॅड मित्राकडून घेतोय, घरी पॅड दीदीने घेऊन गेले कॉलेजला, तर ते जाऊ द्या. चला काय, आता जाऊ आपण परीक्षेला. तो बाहेरच थांबला. मी दोघं जग जातोय हिंदीचा पेपर द्यायला. तर आता दोघं आणि तिकडून पण येणार आणि सगळे जग मिळून जाणार. आता तेवढं काय भीव वगैरे वाटत नाही का? थोडंफार तेवढं काही नाही, कारण की 2 पेपरचे सराव झाले आणि आपली तर तयारी थोडीफार आहे घरून पण. काल केलो आज केलो, 2-4 दिवस झालं करतोय. तर जाऊ द्या गाईज, आता चला जाऊ आपण पेपरला. आता आपण जाऊन पेपर वगैरे देऊन आलाय, तर पेपर वगैरे आपला गेला, चांगलाच गेला. तर आता आपण पेपर वगैरे देऊन आलोय घरी. तर आता घरी वगैरे आलोय, आता जेवण करू सर्वात पहिलं तर. तुम्हाला सांगू, पेपर आपला गेला बऱ्यापैकी, पास व्हायची गॅरंटी आहे एवढा. मला वाटलं की किती हार्ड जात आहे, म्हणजे की किती कठीण. कॉपी बिपी काहीच नाही, जेवढं लिहिलं तेवढं म्हणाल. तर ते जाऊ द्या, कॉपी थोडीफार चालली असं नाही की नाही, तर ते जाऊ द्या. त्याचं काय आता बोलून. पेपर आता 6 तारखेला आहे गणिताचा, त्याची तयारी करायची. तयारी 6, 4, उद्या 5, 6 तारखेला ते. आता पेपर राहणार 18 तारखेपासून आणि मग नंतर पेपर संपले. तर गाईज आता घरी आलोय आपण, तर आता जेवण वगैरे काय. आता आपण आलोय ग्राउंड वरती. ग्राउंड वरती आले आणि लहान लेकरासोबत ना आपण खेळतोय बॉल. तर आपला फ्रेंड तर कोणीच आला नाही, तर आता आपण लहान लेकरासोबत खेळतोय. तर आपले फ्रेंड म्हणजे माझा फ्रेंड पण क्रिकेट खेळायला येतो आणि तो आल्याच्या नंतर मग आज ना आपण त्याच्यासोबत क्रिकेट वगैरे खेळूया, तो आल्याच्या नंतर. जाऊन आता आलोय आपण घरी. तर बाहेर वगैरे खूप वेळ झाला आपण गेलतो, तर आता आलोय घरी. तर आता ना परवा दिवशी आहे आपला गणिताचा बोर्डाचा पेपर, गणित भाग 1चा ना बोर्डाचा पेपर. तर ना आता आपण जेवण वगैरे करू आणि मग नंतर ना जाऊ अभ्यासाला. तर चला गाईस, आता तर 9 वाजतात आणि 9 वाजता जेवण म्हणजे 9:30 ते मग 11, 11:30 वाजता करू आपण अभ्यास. तर आता सर्वात पहिले तर करून घेतो जेवण. तर आता आपलं जेवण वगैरे झाले आणि आता आपल्याला जायचे अभ्यासाला. तर चला मग आता जाऊ शुभमकडे आणि त्याला विचारून मग आपण बसू अभ्यासाला. तर काहीच आता आपण आलोय अभ्यास करण्यासाठी. तर ना आता वाजतात 9 आणि आपण आता आलोय अभ्यास करण्यासाठी. तर आपला कोणता पेपर आहे आता? दुसरा मॅथचा. मॅथ फर्स्ट. ते पण परवा दिवशी. आज एक नवीन पेपर झालाय आणि परवा दिवशी दुसरा पेपर. आज हिंदीचा आणि परवा दिवशी गणिताचा. तर गणिताचा काय अभ्यास करावा, गणित वगैरे सोडवावं लागणार आहे आपल्याला. ते तर 40 मार्काचा राहता पेपर आणि 2 घंट्याचा टाइम राहत आहे तो. तर ते 2 घंट्याचा टाइम राहत आहे आणि 2 घंट्यामध्ये 40 मार्काचा. त्याचं काय नाही, पेपराचं मला ना लय टेन्शन आहे. त्याच्यामुळे ना माझ्या व्हिडिओची एडिटिंग तेवढी खास येत नाही. म्हणजे आता काय सांगू तुम्हाला, कसं काय कारण माहितीये का, एवढं आणि 15 दिवस आहेत परीक्षा. एवढे 15 दिवस ना मी परीक्षेवर पण फोकस केलो ना तर चांगलं आहे. आता जर आपलं वर्षभर असं तर झालंच आपलं खत वगैरे, आणि एवढं परीक्षाचं 10वीचे आहेत ना, तर परीक्षेवर पण फोकस करावं लागतं काय. कारण की नाही ना मग कमी मार्क वगैरे पडले की मग तुम्हाला तर माहितीच आहे नाव वगैरे कसं ठेवतात. त्याच्यापायी अभ्यास करावाच लागतो. आपली ह्या वर्षी 10वी आणि 10वीला आपण जर कमी टक्केवारी घेतली या कमी मार्क घेतले तर इकडून तिकडून नाव पण भेटणार. आणि मम्मी पप्पाचं पण कसं, आता वर्षभर झालं इकडे म्हणजे प्रॉब्लेम जास्त ज्या लाईफ मध्ये राहते, प्रॉब्लेम असं सांगायचे राहत असतात, ते सोडा. आपल्याला 10वीला पण आपण तर असं वर्षभर तर काही एवढी तयारी केली नाही. वर्षभर आपण फुल एन्जॉय मध्ये सगळं जगलंय. आता फक्त एवढं महिनाभर पण आहे असं तर बघता बघता 3 पेपर गेलेच आणि काय आहेत 7 पेपर. आता गणित भाग 1, गणित भाग 2, विज्ञान भाग 1, विज्ञान भाग 2, इतिहास भूगोल. इतिहास भूगोल झाले की झाले. मग तेवढं झाल्याच्या नंतर ना मग तुमच्या त्याच अंदाज मध्ये अनिकेत ब्लॉगर ना उतरणार. सांगायचं तर लय काय, तर गाड्याचा किटकिट आहे. थांबा तुम्हाला बोलतो. आता ना इतकी वेळ नाही, इथं गाड्या होत्या आणि त्या गाड्याचा आवाज वगैरे येत होता खाली रस्त्यावरती, तुम्ही तर नोटीस केले असतात. तर
काय विषय होता? हा, 10वीच्या परीक्षेचा. तर 10वीच्या परीक्षेचं आपल्याला तर काही मन लावून पण परीक्षा द्यावं लागणार आहे आणि परीक्षावरती पण लय जास्त फोकस करावा लागणार आहे. आपण जर 10वीला कमी टक्केवारी घेतल्याच्या नंतर लोक कसं बोलणार? नाही का 2 शब्द सांग. लोक बोललाय शेर शब्द राहत नाहीत. मला तर काय म्हणणार, काय नाही वर्षभर येड झाले मोबाईल झालं दुसरं काय बोला शब्द राहत नाही दुसरं. वर्षभर फक्त मोबाईल 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 हे ते मोबाईल भांडणाचं तर काय नाही, परंतु मोबाईल तर असत. मला तरी पण म्हणतात गाईज ना, असं तर म्हणतात ते काय म्हणतात, असं मोबाईल पकडणं थोडं बंद कर, असं पुस्तक खोलून बस म्हणतात. मोबाईल पकडणं बंद कर आणि पुस्तक खोलून बस, म्हणजेच की ते मोबाईल कमी कर, आता फक्त थोडा अभ्यासावर ध्यान दे. त्यांनी म्हणतात ते पण बरोबर आहे. परंतु काय माहित कोण कसं काय म्हणत असत, ते जाऊ दे. आता आपण बसू अभ्यासाला. बोलणं वगैरे तर लय झालं आता. तर काही आता आपण बाहेर जाऊन म्हणजे अभ्यास वगैरे करून आलो, अभ्यास वगैरे केलो, आता घरी आलो. तर आता आपल्याला जेवण वगैरे करायचे आणि एडिटिंगला वगैरे बसायचं आहे. तर सो गाईज, तर आपला ब्लॉग आजचा इथे समाप्त करूया. जर तुम्हाला आपला ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ उद्याच्या ब्लॉग मध्ये तोडू शकणार. बाय.